नमस्कार, मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते। आजचा व्हिडिओ की नाही खरंच खूप स्पेशल आहे माझ्यासाठी। तर आजचा व्हिडिओ स्पेशल असण्याचं कारण तुम्हालाही सांगते मी। 2 वर्ष झालं मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती काम करत आहे। 2 वर्ष जेवढं काही मी कष्ट केलं आहे ना त्याचं फळ मला आज मिळालेलं आहे। त्यासाठी हा व्हिडिओ की नाही खरंच खूप स्पेशल आहे। थंबनेल वरून तुम्हाला कळालंच असेल की आजचा व्हिडिओ कशाचा आहे। तर फायनली मला की नाही यूट्यूबचं पेमेंट मिळालेलं आहे। पहिलं पेमेंट माझं चॅनल मॉनिटाईज झाल्यापासून 3 महिन्यानंतर मला पहिलं पेमेंट मिळालेलं आहे माझं। प्रत्येक गृहिणीला वाटतं की आपण काहीतरी काम करायला हवं, तसंही मला वाटत होतं। पण मुलं लहान असल्यामुळे बाहेर जाऊन तर काही काम करता येत नव्हतं। एक इच्छा होती की काहीतरी स्वतःसाठी करायचं, म्हणून मी बऱ्याच वर्ष झालं विचार करत होते की यूट्यूब चॅनल सुरू करायचा। पण हिम्मत होत नव्हती की एडिटिंग कसं करायचं, चॅनल कसं ओपन करायचा। 5-6 महिने फक्त विचार करत होती की यूट्यूब चॅनल सुरू करायचा, पण धाडस तर मात्र झालं नाही। पण एक दिवस असाच विचार केला की नाही आपण यूट्यूब चॅनल सुरू करायचं। त्याचं कारणही सांगते तुम्हाला काय ते। माझे मिस्टर की नाही आर्मीमध्ये होते, तर ते इथून त्यांचं ट्रान्सफर दुसरीकडे झालं। बऱ्याच दिवस ते आमच्यासोबतच राहायचे, आम्ही इथेच राहत होतो सोबत। पण त्यांचं 3 वर्षानंतर की नाही प्रत्येक 3 वर्षानंतर ट्रान्सफर होत राहतं। तर त्यांचं ट्रान्सफर दुसरीकडे झाल्यामुळे की नाही काय झालं, मी घरात एकटीच असायची। मुली स्कूलला गेले की एकटं वाटायचं, खूप बोर व्हायचं। मग विचार केला की नाही आता आपण यूट्यूब चॅनल सुरू करायचा। म्हणून मग मी ठरवलं त्याच वेळेस की काही झालं तरी यूट्यूब चॅनल सुरू करायचाच। म्हणून मग मी यूट्यूब चॅनल सुरू केला माझा। आणि मुलं स्कूलला असल्यामुळे की नाही मी मिस्टरांसोबत गेली नाही कुठेच। नंतर मी इथं पुण्यामध्येच राहिली, कारण की मुलींचं स्कूल होतं माझ्या। प्रत्येक वेळेस स्कूल चेंज करायचं, तिकडे जायचं, शिफ्ट व्हायचं, हे खरंच पॉसिबल नव्हतं। म्हणून मी इथं राहिली। खूप बोर व्हायचं घरात बसून। मग चला म्हटलं आपण आता यूट्यूब चॅनल सुरू करूया। आपण प्रत्येक वेळेस दुसऱ्यांचे व्हिडिओ बघतो तर आपले पण कोणीतरी बघेल असं वाटलं आणि मी ते धाडस केलं। यूट्यूब चॅनल तर माझं अकाउंट आधीच खोललेलं होतं। एक 2 ते 3 व्हिडिओ मी डान्सचे आधीच टाकलेले होते। त्याच अकाउंटवरती मी की नाही चॅनल ओपन केला। फक्त नाव चेंज केलं, म्हणजे आपल्या चॅनलचं अश्विनी होममेकर असं नाव टाकलं आणि मग व्हिडिओ टाकायला सुरुवात केली। पहिल्यांदा तर काहीच माहिती नव्हतं। 3-4 व्हिडिओ बघितले मी। खरं तर भरपूर असा अभ्यास करूनच यूट्यूब चॅनल सुरू करायला हवा, पण त्यावेळेस मला खरंच माहिती नव्हतं। एक 3-4 व्हिडिओ बघितले की कसा यूट्यूब चॅनल सुरू करायचा, व्हिडिओ कसे टाकायचे, तेवढंच पाहिलं आणि चॅनल सुरू केला। एडिटिंगचं पण मला इतकं माहिती नव्हतं। माझ्या मुलीने मला शिकवलं की आई असं एडिटिंग करायचं आहे। तर खरंच सांगते मी तुम्हाला, एडिटिंगचं मला काहीच माहिती नव्हतं। पहिले 2-3 व्हिडिओ तर माझ्या मुलीने मला एडिटिंग करून दिले। कुठलीच माहिती नव्हती की व्हिडिओ कसे अपलोड करायचे, वाईज कसा द्यायचा, हे सर्व मी हळूहळू शिकले नंतर। आणि एक 100-150 व्हिडिओ तर मी असेच टाकत होते, नुसते रोज टाकायची। पण काही माहिती नव्हतं की त्याला टॅग कसे द्यायचे, तो अपलोड कसा करायचा, त्याचा थंबनेल कसा टाकायचा। कुठलाही अभ्यास न करता मी की नाही व्हिडिओ टाकायला सुरुवात केली। आणि त्यात माझा मुलगा लहान होता, त्यामुळे इतकं काही मी बघत नव्हती। जे काही मी स्वयंपाक करायची, थोडीफार एखादी रेसिपी बनवायची, त्यावेळेस मी केक भरपूर बनवायची, त्याचे की नाही व्हिडिओ मी अपलोड करत होती। 6 महिन्यानंतर की नाही माझं 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले होते। तर त्यावेळेस खरंच खूप भारी वाटले की चला 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेत। पण टास्क तर सगळ्यात मोठा होता, तो 4000 वॉच टाइम कंप्लीट करायचा, तो सगळ्यात मोठा टास्क होता। पण म्हटलं चला 1000 सबस्क्रायबर तर आपले इतक्या पटकन कंप्लीट झालेत, तर तेही आपण करू। म्हणून मी रोज डेली व्हिडिओ टाकत गेली आणि बऱ्यापैकी माझे 3000च्या वर वॉच टाइम कंप्लीट होत आलेला होता। तर त्याच वेळेस की नाही मी मध्ये थोडासा गॅप घेतला। एक 6 महिने बिलकुल एकही चॅनलवरती व्हिडिओ टाकला नाही। त्याचं कारणही तसंच होतं, थोडंसं काम होतं मला, त्यामुळे मी ते टाकू शकली नाही। तर मग त्यामुळे मग माझं जे वॉच टाइम कंप्लीट होत आलेला होता ना, तो पूर्ण रिव्हर्स येऊन गेला। मग 6 महिन्यानंतर की नाही परत मी म्हटलं नाही चला इतकं केलं आहे तर आता अजून आपण करूयात। म्हणून मी परत सुरुवात केली, परत व्हिडिओ बनवायला सुरुवात केली, परत अपलोड केले। आणि मग माझा की नाही 4 महिन्यामध्ये वॉच टाइमही कंप्लीट झाला आणि सबस्क्रायबरही खरंच खूप छान झालेले होते। वॉच टाइम कंप्लीट झाल्यानंतर की नाही
खूप छान वाटलं की चला आता आपला चॅनल मॉनिटाईज होईल. पण त्यावेळेस काय झालं की नाही, एक 2-4 व्हिडिओ की नाही मी डान्सचे अपलोड केलेले होते आणि त्यामध्ये की नाही मला की नाही कॉपीराईट आलं त्या व्हिडिओला. त्यामुळं माझं की नाही चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी मला एक 2 ते 3 महिने लागले. ते व्हिडिओ मी डिलीट केले. नंतर मग 1 महिन्यानंतर की नाही माझा चॅनल मॉनिटाईज झाला. चॅनल कसा मॉनिटाईज झाला, ॲक्सेस पिन कसा आला, याचे पूर्ण व्हिडिओ की नाही मी दुसरे बनवलेले आहेत. आता या व्हिडिओमध्ये सगळं माहिती द्यायला गेलं ना तर व्हिडिओ खूप लॉंग होईल आणि तुम्ही बोर व्हाल, म्हणून मी काही सांगणार नाही. ते व्हिडिओ तुम्ही बघा. तर पूर्ण माहिती मी दिलेली आहे की चॅनल मॉनिटाईज कसा झाला, त्याच्या प्रोसेस काय होत्या, ॲक्सेस पिन कधी मला मिळाला, ते पण मी पूर्ण माहिती दिलेली आहे. तर ते तुम्ही नक्की बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की किती वेळ लागतो, काय करावं लागतं आपल्याला चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी. आता तुम्हाला वाटेल की तुला पेमेंट मिळालं त्याचा आम्हाला काय फायदा, तर असं काही नाहीये. इतक्या वर्ष मी काम केलं होतं, म्हटलं चला तुम्ही सगळे मला सपोर्ट करत होता तर तुमच्याशी ही गोष्ट शेअर करावी की इतक्या वर्षाचं फळ मला मिळालेलं आहे. फायनली यूट्यूब चॅनल माझा मॉनिटाईज झालेला आहे, त्याचं पेमेंट मला मिळालेलं आहे. त्यामुळे मला खरंच खूप आनंद झाला आहे. तर तोच आनंद तुमच्याशी शेअर करायचा होता मला. तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे की नाही आपले जवळजवळ 10,000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. आता थोडेसे कमी आहेत, तेही लवकरच होतील. आणि खरंच खूप इच्छा आहे की 1 लाख सबस्क्रायबर कंप्लीट करायची. तर जर तुमचा सपोर्ट जर असा मला राहिला ना तर नक्कीच हे असे आपले 1 लाख सबस्क्रायबर कंप्लीट होतील. तर यूट्यूब चॅनलचं पेमेंट किती मिळालं हे तर मी तुम्हाला सांगणार आहे. यूट्यूबचं पेमेंट पहिलं किती मिळालं हे तर मी तुम्हाला सांगणार आहेच, पण त्याआधी सांगणार आहे की त्याला यायला मला किती वेळ लागला. तर यूट्यूब चॅनलचं पेमेंट यायला की नाही मला बरोबर 3 महिने लागले. यूट्यूबचं पेमेंट येण्यासाठी की नाही आपले की नाही $100 कंप्लीट होणं खरंच खूप गरजेचं आहे. जोपर्यंत तुमचे $100 कंप्लीट होत नाहीत ना तोपर्यंत यूट्यूब तुम्हाला पेमेंट देत नाही. तर माझे की नाही $100 कंप्लीट व्हायला की नाही बराच वेळ गेला. तर मध्येच की नाही एक माझा व्हिडिओ की नाही खूप छान व्हायरल झाला. त्यामुळे जवळजवळ 5 लाखाच्या वर त्याला व्ह्यूज आलेले आहेत. आणि आणखी त्याच्यासोबत आणखी 1-2 व्हिडिओ जे आहेत ना ते चांगले व्हायरल झाले. खूप जास्त पण व्ह्यूज नाहीत, पण बऱ्यापैकी आलेले होते. तर त्या जे 2-3 व्हिडिओ होते की नाही त्यातच माझे की नाही $100 कंप्लीट झाले. आणि 3 महिन्यानंतर मला यूट्यूबचं पहिलं पेमेंट मिळालं. ज्यावेळेस मला यूट्यूबचं पहिलं पेमेंट मिळालं ना तो आनंद काय तुम्हाला सांगू, खरंच खूप भारी होता. कारण की मी 2 वर्ष यूट्यूब चॅनलवरती काम केलेलं होतं. माझे मिस्टर मला प्रत्येक वेळेस म्हणायचे, राहू दे, सोडून दे, किती करतेस, काही नाही एवढं होत. पण म्हटलं नाही, मला करायचं आहे, पहिलं पेमेंट तरी घ्यायचं आहे. जोपर्यंत मी पहिलं पेमेंट घेत नाही ना तोपर्यंत मी व्हिडिओ टाकत जाईल. म्हणून मी ना डेली व्हिडिओ टाकत होती. एकही दिवस असं नाही गेला की नाही टाकला. मध्ये थोडाफार गॅप झाला होता माझ्याकडून, पण मी नंतर सुरुवात केली ना रोज एक व्हिडिओ अपलोड, लॉंग व्हिडिओ एक करायची आणि शॉर्ट व्हिडिओ एक करायची. काय असतं ना, लॉंग व्हिडिओ जर तुम्ही अपलोड केला ना तर त्यातूनच तुम्हाला पेमेंट मिळतं. आणि जो शॉर्ट व्हिडिओ असतो की नाही त्यातून तुम्हाला सबस्क्रायबर मिळतात. शॉर्ट व्हिडिओला की नाही जरा बऱ्यापैकी सबस्क्रायबर जास्त होतात, कारण की तो थोडासा जास्त व्हायरल होतो. रोज एक मी लॉंग व्हिडिओ टाकायची आणि दुसऱ्या दिवशी शॉर्ट व्हिडिओ टाकायची, कधी कधी दोन्ही टाकायची. शॉर्ट व्हिडिओ टाकलं ना काय होतं ना, आपले सबस्क्रायबर थोडेसे जास्त वाढतात आणि शॉर्ट व्हिडिओ जो आहे ना थोडा जास्त व्हायरल होऊ शकतो. एखादा जर व्हायरल झाला ना तुमचा, तिथेच तुम्हाला सबस्क्रायबर पण खूप होतात. आणि जितके सबस्क्रायबर होतील ना तितकेच ते सबस्क्रायबर जे आपले आहेत ना ते मोठा व्हिडिओ बघतील आपला. त्यामुळे की नाही शॉर्ट आणि लॉंग हे दोन्ही व्हिडिओ टाकायचेच आपण चॅनलवरती आपल्या. यूट्यूबचं पेमेंट मला मिळालेला आहे, हा आनंदच खूप भारी आहे माझ्यासाठी. आणखी एक सांगते, जर तुम्ही कुणी माझ्या मैत्रिणी आता नवीन चॅनल ओपन करायचा विचार करत असाल यूट्यूब चॅनल तर नक्कीच करा. आणि तुम्ही बघताच आहात की यूट्यूबकडून आपल्याला पैसे मिळतात, हे मी तुम्हाला सांगते कारण की मला मिळालेले आहेत. म्हणून फक्त ज्या चुका मी केल्या ना त्या तुम्ही करू नका. कारण मी कुठलाही अभ्यास न करता यूट्यूबचा चॅनल ओपन केला होता. एडिटिंग कसं करायचं काही माहिती नव्हतं, थंबनेल कसं लावायचं कुठलाच अभ्यास केला नव्हता. आता की नाही यूट्यूबवरती बरेचसे व्हिडिओ दिलेले आहेत की व्हिडिओ कसा अपलोड करायचा,
एडिटिंग कसं करायचं, भरपूर अशा टिप्स आहेत. तर ते व्हिडिओ तुम्ही आधी बघा, त्याचा अभ्यास करा भरपूर आणि मगच यूट्यूब चॅनल सुरू करा. म्हणजे जितका वेळ मला लागला ना तितका वेळ तुम्हाला लागणार नाही, कारण की मला ना 2 वर्ष लागले पेमेंट येण्यासाठी. जर तुम्ही खूप छान असा यूट्यूबवरती अभ्यास केला ना की यूट्यूबवरती चॅनल कसे अपलोड, तर तुम्ही यूट्यूबवरचे व्हिडिओ बघून चॅनल सुरू केला ना, खरंच तुमचा चॅनल खूप छान ग्रो होईल आणि लवकर मॉनिटाईज पण होईल आणि लवकर तुम्हाला यूट्यूबचं पेमेंट पण मिळेल. आता मी तुम्हाला माझं यूट्यूबचं पेमेंट सांगते. तर यूट्यूबचं पेमेंट येऊन मला 1-1.5 महिना झाला असेल, पहिलं पेमेंट येऊन. आता एक 15 ते 20 दिवसामध्ये की नाही मला दुसरं पेमेंट येईल, कारण की माझे $100 ऑलमोस्ट कंप्लीट झालेले आहेत. यूट्यूबचं पेमेंट कधी येतं, तर यूट्यूबचं पेमेंट 25 ते 26 तारखेच्या आसपास येतं किंवा 21 तारखेच्या आणि 25 तारखेच्या मध्ये. यूट्यूबचं पेमेंट की नाही महिन्याला जर तुमचे $100 कंप्लीट झाले ना तर एका महिन्यातच तुम्हाला पेमेंट मिळतं. आणि जर ते नाही झाले ना तर ते पेमेंट की नाही तुम्हाला पुढच्या महिन्यात मिळतं, 25 तारखेच्या आसपास, 21 तारखेच्या पुढे. तर पहिलं पेमेंट यायला की नाही मला 3 महिने लागले होते, कारण की पहिल्या 2 महिन्यात माझे की नाही $100 कंप्लीट झालेले होते. आणि मग 25 तारखेनंतर $100 कंप्लीट झाल्यामुळे की नाही परत माझे की नाही ते डॉलर पुढचे ॲड होऊन की नाही 25 तारखेला मला की नाही पूर्ण पेमेंट आलेलं होतं. तुमचं खूप वेळ न घेता फायनली मी सांगते आता की यूट्यूबचं पेमेंट मला किती आलेलं होतं. पण बऱ्याच व्हिडिओमध्ये मी असं पाहिलेलं आहे की म्हणतात की यूट्यूबचं पेमेंट किती आलंय ते सांगायचं नाही, पण मी तुम्हाला सांगते. तर आजचा जो सोन्याचा रेट आहे ना तर त्यानुसार मी 1.5 ग्रॅम सोनं घेईल इतकं मला पहिलं पेमेंट मिळालेलं होतं. साधारण माझे की नाही 180 ते $185 कंप्लीट झालेले होते. त्यानुसार तुम्ही बघा की मला पहिलं पेमेंट किती मिळालेलं असेल. तर खरंच खूप भारी वाटलं होतं. आणि त्या यूट्यूबच्या पहिल्या पेमेंटमधून मी काय वस्तू घेतलेत ह्याही मी तुम्हाला दाखवते आता या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा. यूट्यूबचं पहिलं पेमेंट आल्यावर की नाही मी खरंच खूप विचार केला की या पैशाचं काय घ्यायचं आपण. बऱ्याचदा वाटलं की मुलांना काहीतरी घ्यावं, परत वाटलं स्वतःसाठी काहीतरी घ्यावं, परत वाटलं की मिस्टरांना काहीतरी घ्यावं गिफ्ट. पण नको म्हटलं की आपलं पेमेंट आहे ना तर यातून काहीतरी चांगलंच करूया. तर खूप विचार करून की नाही मी माझ्या घरामध्ये की नाही माझ्या मंदिरात ठेवण्यासाठी की नाही चांदीचे देव बनवून घेतले. त्यामध्ये आणखी थोडेफार पैसे ॲड केले मी आणि खूप सुंदर असे चांदीचे देव बनवले. माझ्याकडे 3 चांदीचे देव होते. गणपती होता, श्रीकृष्ण होता आणि अन्नपूर्णा होती. मला बऱ्याच दिवसाची इच्छा होती की पूर्ण जे आपल्या मंदिरातले देव आहेत ना ते चांदीचे करायचे. पण परत बघू नंतर करू हा विचार करत करत राहून गेलं होतं सगळंच. पण पहिलं पेमेंट आल्यानंतर मी ते चांदीचे देव मी घरात माझ्या मंदिरात ठेवण्यासाठी बनवून घेतलेले आहेत. ते मी तुम्हाला आता दाखवते व्हिडिओमध्ये बघा तुम्ही. असं नाही की फक्त लॉंग व्हिडिओलाच तुम्हाला पैसे मिळतात, शॉर्ट व्हिडिओलाही मिळतात. फक्त शॉर्ट व्हिडिओला की नाही भरपूर व्ह्यूज यावं लागतात आणि जो लॉंग व्हिडिओ आहे ना 2 किंवा 3 हजार व्ह्यूजला की नाही $1 होतं. तसं जो शॉर्ट व्हिडिओ आहे ना 1 लाख व्ह्यूज येतील ना तेव्हा $1 कंप्लीट होतात. आणि हो आणखी एक सांगायचं होतं तुम्हाला. आता की नाही माझे मिस्टर आर्मीमध्ये नाही आहेत, त्यांनी की नाही रिटायरमेंट घेतलेली आहे, ते आता घरी आलेले आहेत. मी कुठलंही सोनं किंवा चांदी ज्यावेळेस खरेदी करते ना तर रांकामध्येच करते. मी या रांकामधून घेतलेल्या आहेत देवाच्या मूर्त्या. एक विठ्ठल रुक्मिणीची घेतलेली आहे, महालक्ष्मी आणि बाळकृष्ण. तसं तर 2च देव घ्यायचे होते, महालक्ष्मी आणि बाळकृष्ण. विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घ्यायचं काही प्लॅनिंग नव्हतं, पण बघितल्यावर खूप छान मूर्ती वाटली मला ते खूप आवडले म्हणून मी ते घेतले. श्रीकृष्णाची मूर्ती माझ्याकडे होती पण बाळकृष्ण नव्हता, म्हणून हा छोटासा बाळकृष्ण मी घेतलेला आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. हे जे मला पहिलं पेमेंट यूट्यूबचं मिळालेलं आहे ना ते सर्व तुमचंच प्रेम आहे, तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे. मी व्हिडिओ बनवायचं काम केलं आणि ते तुम्ही बघितले. तुम्ही जर बघितले नसते तर माझं चॅनल मॉनिटाईज झाला नसता, मला यूट्यूबचं पहिलं पेमेंट मिळालं नसतं. त्यामुळे मी पुन्हा एकदा तुमचं खरंच खूप आभारी आहे.
मनापासून धन्यवाद करते की तुमच्यामुळे हे शक्य झालेलं आहे. आणि काही चुकलं असेल, काही चुकीचं बोलल्या गेलं असेल तर समजून घ्या. कारण की नाही, मी आत्ता एवढ्यातच कॅमेरासमोर यायला सुरुवात केलेली आहे. आधी की नाही मी काय करायची, फक्त रेसिपीची व्हिडिओ शूट करायची. माझा चेहरा दाखवत नव्हती, त्यामुळं काही वाटायचं नाही. पण ज्यावेळेस आपण कॅमेरासमोर येतो ना, त्यावेळेस खरंच खूप भीती वाटते. त्यामुळं थोडंफार काही चुकलं असेल, काही चुकीचं बोललं गेलं असेल तर समजून घ्या. लगेच कमेंट करून त्याच्यावरती सांगू नका की तुम्ही असं बोला, तुम्ही तसं बोला. असे जर कमेंट आल्या ना तर काय होतं ना, आपल्याला वाईट वाटतं आणि परत व्हिडिओ बनवायची इच्छा होत नाही. त्यामुळं तेवढं समजून घ्या. आणि आत्तापर्यंत अशीच मला साथ दिलेली आहे ना, इथून पुढे अशीच मला साथ द्या. तुमची साथ असेल ना तर आपण नक्कीच 1,00,000 सबस्क्रायबर लवकरच कंप्लीट करू. मी की नाही आत्ता माझे डेली रुटीनचे व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे. फक्त बघू कसं जमतंय. जर तुमचा असाच जर मला सपोर्ट असेल ना तर मी नक्कीच माझे चांगले व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत जाईन. मोटिवेशन व्हिडिओ दाखवत जाईन. कुकिंगचे व्हिडिओ पण आहेतच, आपण नेहमीच टाकत जातो. तर तुमचे चांगले कमेंट आले ना, खरंच खूप छान वाटतं की व्हिडिओच्या खाली खूप छान कमेंट आले तर आणखी व्हिडिओ बनवायला खूप भारी वाटतं. तर नक्की तुम्ही माझे व्हिडिओ बघा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.